आता आपण बघणार आहोत वरुड शहरातील प्रसिद्ध श्री रामनवमीची भव्य शोभायात्रा। ऑफर 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 वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलईडी टीव्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध। आकर्षक ऑफरवर आकर्षक गिफ्ट। चला तर मग वरुड मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा। मोबाईल रिपेअरिंग केला जाईल। चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या। राम जन्म उत्सवानिमित्त निघालेल्या भव्य शोभायात्रेमध्ये विक्रम ठाकरे मित्र परिवाराच्या वतीने रुद्र अवतार ढोल ताशा पथक येथे आणण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकता की केदार चौकामध्ये लक्षवेधी हे रुद्र अवतार ढोल पथक ठरलेलं आहे। सर्व लोकांचं लक्ष वेधून घेणारे ढोल ताशा पथक नेमकं काय आहे याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत। काय तुमचं नाव आहे? माझं नाव पंकज अनिलराव तायडे आहे। कुठचं आहे ढोल ताशा पथक? ढोल ताशा पथक आपलं हे अमरावतीवरून आलेलं आहे इथे। आणि किती एकूण संचामध्ये किती? संचामध्ये आमच्या 60 लोकांचा पूर्ण संच आहे। त्यामध्ये मुला मुलींचा समावेश, ढोल ताशा ध्वज सोबत जहांजी वगैरे पण या सर्व गोष्टींचा समावेश मिळून आम्ही 60 लोकांचा पूर्ण संच इथं आलेलो आहोत। या रामनवमी सोबतच आपण महत्त्वाच्या कोणत्या ठिकाणी आपला समावेश झाला होता काय आपण सांगू शकता? याआधी आमचा मागल्या वर्षीला हैदराबाद येथे रामनवमी उत्सवानिमित्त तिथे समावेश झाला होता आणि वरुड इथे 3 वर्षानंतर लागोपाठ त्यांनी प्रयत्नानंतर यावर्षी त्यांना इथे येण्यात आम्हाला आणण्यात यश आलेलं आहे। 3 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आलेल्या ढोल ताशा पथकाचा नेमकं संचालन कसं आहे ते आपण आता बघूया। केदार चौकामध्ये मुख्य रामललाची मूर्ती आणि शोभायात्रा आता मुख्य चौकामध्ये पोहोचलेली आहे। नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे वर्धा लोकसभेचे लोकप्रिय खासदार यावर्षी सुद्धा या शोभायात्रेमध्ये पोहोचलेले आहे। काय संदेश सर तुम्ही आज देऊ शकता रामलला भक्तांसाठी? सर्व जनतेला रामनवमीच्या शुभेच्छा देतो। बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात इथे रामनवमीची रॅली निघते। विदर्भात एकमेव रॅली अशी आहे की जे वरुड नगरीत निघते आणि दरवर्षी सुद्धा मी या ठिकाणी येतो। मी या ठिकाणी रामनवमीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि राम अयोध्येला राम जन्म अयोध्येला राम मंदिर आणि रामललाची स्थापना झाली। ऐतिहासिक घटनेच्या माध्यमातून या ठिकाणी फार मोठ्या रॅलीला आपण समोर जात आहे। या शोभायात्रेमध्ये प्रामुख्याने भूमिका घेणारे अखंड मेहनत घेणारे योगेश भाऊ घारड आपल्या सोबत आहे। काय भाऊ आज तुम्ही एवढ्या भक्तांना काय सांगू शकाल? सर्वांना श्रीरामनवमी उत्सवच्या वतीने शुभेच्छा। धर्म की जय होगी, अधर्म का नाश होगा। सत्य की विजय होगी, असत्य का सर्वनाश होगा। बस। अमित भाऊ कुबड्या काय शुभेच्छा द्याल तुम्ही सगळ्या भक्तांसाठी? आज रामनवमीचा दिवस आहे आणि रामनवमीच्या दिवसाच्या मी सगळ्या भाविक भक्तांना रामनवमीच्या शुभेच्छा देतो।
आणि लोकांनी हा निर्णय केला आहे की 26 तारखेला देश कोणाच्या हातात द्यायचा आहे ते जनतेने ठरवलेलं आहे. जय श्रीराम. या शोभायात्रेमध्ये आकर्षक असं ढोल पथक जे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे ते विक्रम ठाकरे मित्र परिवाराच्या तर्फे आणण्यात आलेलं आहे. नेहमी रामनवमी उत्सवामध्ये सुद्धा हिरिरीने सहभाग घेणारे विक्रम ठाकरे आपल्या सोबत आहे. भाऊ, काय शुभेच्छा तुम्ही आज या कार्यक्रमात? सर्वप्रथम मी आज राम जन्माच्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज आपण जे भव्य दिव्य या ठिकाणी रॅली बघत आहेत, याच उत्साहाने हे राम भक्त दरवर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रॅली काढत असतात. आणि मी या वरुड तालुक्यातल्या सगळ्या राम भक्तांना व सगळ्या नागरिकांना मी या राम जन्माच्या हार्दिक शुभेच्छा.